अध्यक्ष महाराज, माननीय अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जो प्रस्ताव आज सभागृहामध्ये मांडला आहे त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी व प्रस्तावाच्या शब्दानुरूप माननीय मंत्री महोदयांनी निर्णय करावे ही अपेक्षा ठेवून अध्यक्ष महाराज या प्रस्तावावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहे। खरं तर अध्यक्ष महाराज 6.5 कोटी महिला साधारणतः या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपल्याला आजही अभिमान वाटतो आणि याचं एकच कारण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा एकाने प्रश्न केला की तुमच्या या रयतेच्या राज्यात महिलेचं स्थान कुठं आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझ्या राज्यात स्त्रीचं स्थान हे देवाच्या सोबत देव्हाऱ्यात आहे। ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्त केली। आज आपण चर्चा करत असताना या भावनेनुरूप आपण नियम करतो आहे का, कायदे करतो आहे का, योजना आखतो आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। हे खरं आहे की देशामधलं महिला धोरण हे पहिलं महिला धोरण देशाचं देणारा महाराष्ट्र आहे। 1994 मध्ये सन्माननीय शरद पवार साहेबांनी हे महिला धोरण महाराष्ट्रात दिलं, जे देशातलं पहिलं धोरण होतं। त्यानंतर आपण 4 धोरणं दिली। माननीय शरद पवार साहेब यांनाही एकच कन्या आहे, माननीय देवेंद्रजींनाही एकच कन्या आहे आणि मलाही एकच कन्या आहे। आणि याची जाणीव मग आहे की मुलीचं प्रेम काय असतं हेच सर्व महिला जातीला प्राप्त व्हावं ही आपली भावना असते। पण जेव्हा आपण योजना करतो त्या योजनेतून खरंच आपण आमच्या मंत्री महोदय आहे, आपण महिलांच्या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे की या योजनांतून आपण खरंच आर्थिक स्वातंत्र्याचं द्वार त्यांच्यासाठी उघडं करू शकलो का, की आपली कथा त्या भेंडीच्या भाजीसारखी तर नाहीये ना। एकदा एका ENT स्पेशालिस्टकडे एक पतिदेव जातो आणि त्या ENT स्पेशालिस्टला म्हणतो की माझ्या पत्नीला कमी ऐकू येतं, तू औषधी दे। तेव्हा तो डॉक्टर म्हणतो की असं पेशंट न बघता मी कसं काय औषधी देऊ शकेन, तुला पेशंटला आणावंच लागेल, म्हणजे तुझ्या धर्मपत्नीला आणावं लागेल। तो म्हणतो पतिदेव की माझी पत्नी हे मानायलाच तयार नाही, तिला कमी ऐकू येतं आणि म्हणून ती येणार नाही। खूप वाद करतो तेव्हा डॉक्टर असं म्हणतो की तू असं कर, घरी जा, घरी गेल्यावर 15 मीटरवरून आवाज दे, प्रश्न विचार, मग 10 मीटरवरून प्रश्न विचार, जिथून तुला आवाज येईल मला सांग, म्हणजे मी औषधीची तेवढी मात्रा देईल। तो पतिदेव जातो, 15 मीटरवरून प्रश्न विचारतो, आजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, त्याला काही ऐकूच येत नाही। मग 10 मीटरवर जातो, पुन्हा प्रश्न विचारतो, आजी कौन सी सब्जी बनाई, त्याला ऐकूच येत नाही। तो 5 मीटरवर जातो आणि विचारतो, आजी कौन सी सब्जी बनाई, तेव्हा त्याची पत्नी म्हणते मैं 3 बार से कह रही हूं भेंडी की बनाई, भेंडी की बनाई, भेंडी की। तो बहिरा असतो। तसंच आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे की स्त्री, अध्यक्ष महाराज, खरं तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये दुर्दैवाने जी आई 20 हाडं मोडल्यानंतर जेवढी प्रसूती वेदना होते ती सहन करून मला आणि तुम्हाला जन्म देते, पण अध्यक्ष महाराज त्या आईचा, बहिणीचा, पत्नीचा, आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो आणि मी अभिमानाने सांगतो की माझी पत्नी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे। कारण जेव्हा जेव्हा जगातले अनेक देश त्यांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या, मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की तेव्हा आमच्या बँका या घरच्या पत्नीच्या दृष्टिकोनातून कोणता गव्हाचा डब्बा असेल किंवा तांदळाचा डब्बा असेल, हे डब्बे बॅन झाले आणि जगातल्या अर्थव्यवस्थेच्या प्रसंगात भारताची अर्थव्यवस्था जर मजबूत राहिली असेल तर आमच्या या स्त्रीच्या, आपल्या मुलाच्या मुलीच्या भविष्याचा विचार करून पोटाला चिमटा घेऊन येणाऱ्या
उत्पन्नातून 26% बँकेत राहिले म्हणून अमेरिका बुडायला लागली, पण भारत बुडत नव्हता. आणि हा चमत्कार जर कोणी केला असेल तर कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी केला नाही, हा कोण्या राज्यकर्त्यांनी केला नाही, हा या देशातल्या महाराष्ट्रातल्या आमच्या आई बहिणींनी केला की पै पै पैसा वाचवला म्हणून जगामध्ये अडचणी आल्या पण आमच्या देशामध्ये अडचणी येऊ शकल्या नाही. आणि म्हणून आपण देवाच्याही मंत्रिमंडळात फायनान्स मिनिस्ट्री माँ लक्ष्मीला दिली आहे, एज्युकेशन मिनिस्ट्री माता सरस्वतीला दिली आहे, डिफेन्स मिनिस्ट्री माँ दुर्गा काली महाकाली आपण त्यांना डिफेन्स मिनिस्ट्री दिली कारण हे जीवनाचे मूलभूत घटक आहे. आणि आपल्या देशामध्ये तर आपण कथा सांगतो अध्यक्ष महाराज, ज्या अडचणीच्या संदर्भात मी सांगणार आहे. कथा काय सांगतो की माँ सीतेकडे रावणाने वक्रदृष्टी केली तर आमच्याकडे इतकं जास्त त्या महत्व होतं स्त्रीच्या सन्मानाचं की इतका बगाढ्य जो प्रकांड पंडित होता त्यालाही स्त्रीचा अपमान केल्याने मृत्यूदंड घ्यावा लागला. अध्यक्ष महाराज, माँ द्रौपदीच्या संदर्भात मग आपण या कथांतून काय शिकलो? आज महाराष्ट्रामध्ये वर्षाला 100च्या वरती मुलींना आत्महत्या का कराव्या लागतात? तर सायबर क्राईम त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एखाद्या आमच्या बहिणीच्या संदर्भात इतकं वाईट लिहिलं जातं. हे करणारे कदाचित श्रीमंताची पोरं असतात आणि सहन करणारी एखादी झोपडीत असणारी एखादी माझी बहीण असते. आणि जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाता रिपोर्ट करता तेव्हा ते सांगतात की देशाच्या कायद्यामध्ये हे स्वातंत्र्य आहे की एखाद्या मुलीच्या संदर्भात 1 दिवस 2 दिवसाची जेल होते. अध्यक्ष महाराज, खरं तर जोपर्यंत कोर्टातून त्याचा निकाल लागत नाही आमच्या कोणत्याही लाडक्या बहिणीच्या संदर्भात किंवा तिच्या कन्येच्या संदर्भात म्हणजे आमच्या भाच्या आहेत तर यांच्या संदर्भात जर वाईट अशा पद्धतीने सायबर क्राईम झाला तर माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही राज्यामध्ये जर आमच्या कायदा करण्याच्या सूचीमध्ये हा अधिकार तुम्हाला नसेल तर या सभागृहाच्या सर्व महिला आमदारांना घेऊन सन्माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घ्या. कारण मी अनुभवलाय. सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल दिला की म्हणे एका मुलीच्या संदर्भामध्ये अतिशय वाईट शब्दामध्ये, गरिबाची मुलगी होती, वडील सांगतात की श्रीमंताच्या वाटी लागू नका कारण पैसे वागो के हात लंबे होते. पोलीस स्टेशन में गेल्यावर ठाणेदार चांगली वागणूक देत नाही. माझा आपल्याला आग्रह आहे की खरंच स्त्रीचा सन्मान ठेवायचा असेल तर सायबर क्राईम, सोशल मीडिया या संदर्भात एकाही बहिणीच्या संदर्भात जर कोणी वाईट लिहिलं अशी शिक्षा दिली पाहिजे की त्याच्या आईला वाटलं पाहिजे की अशा दुष्ट बुद्धीच्या पोराला मी गर्भामध्ये 9 महिने का ठेवलं असं वाटावं. अशी शिक्षा जर तुम्ही दिली तरच माँ सीता माँ द्रौपदीच्या कथा ऐकण्याचा आपल्याला अध्यक्ष महाराज अधिकार आहे. कधी घराची ती ऊब, कधी खंबीर आधार तिच्याच त्यागावर टिकला आहे हा अवघा संसार. तुम्ही विचारच करू शकत नाही अध्यक्ष महाराज. आणि किती सहनशीलता आहे स्त्रीची. मी जेव्हा वित्तमंत्री होतो आर्थिक पाहणी अहवालाचं ब्रीफिंग घेत होतो अध्यक्ष महाराज. आणि आर्थिक पाहणी अहवालाचं ब्रीफिंग देताना एक विषय आला की पुरुषांचं सरासरी वय 71 आहे, महिलांचं 74 आहे. माझ्या मनात आला कदाचित बिअर बारमध्ये महिला जात नाही म्हणून त्यांचं आयुष्य थोडं जास्त असेल, गुटखा खात नाही म्हणून जास्त आयुष्य असेल. तर मी त्याला सहज प्रश्न विचारला की पुरुषांचं सरासरी वय कमी आहे आणि स्त्रीचं जास्त काय? त्यांनी सांगितलं गुटखा दारू हा विषय तर आहे पण त्यापेक्षा महत्वाचा विषय आहे की तिच्यामध्ये निसर्गाने देवानी तिला दिलेली सहनशक्ती. आणि मी वर्धा जिल्ह्याचा तेव्हा पालकमंत्री होतो मग माझ्या लक्षात आलं की 32 एकर शेती तोच कर्जाचा डोंगर, शेतकरी म्हणजे पुरुष आत्महत्या करतोय पण ती स्त्री तेवढीच शेती तेवढंच कर्ज तीच मुलं. पण अध्यक्ष महाराज स्त्री शेतकरी मात्र आत्महत्या करत नाही कारण निसर्गाने दिलेली तिच्यामधली सहनशीलता आहे. तिला संधी पाहिजे, दया नको आहे. आजही तुम्ही पहा मेडिकलमध्ये मी जेव्हा चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजचं डिझाईन बनवायला गेलो तेव्हा पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये 1 मुलींचं हॉस्टेल असायचं, 4 जेंट्स असायचे. आता उघड जागा आहे. आता 3 लेडीज हॉस्टेल आहे आणि 2 महिलांचे हॉस्टेल आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण रस्ते अपघात पाहतो आता कितीतरी महिला आणि मुली गाड्या चालवत आहे
पण अपघातामध्ये अपघात करणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये ज्याची चूक असते गाडी चालकाची, तो मुलगा किंवा माणूस आहे. कारण मुली गाडी वेगाने चालवतात पण एकाग्रतेने चालवतात आणि अशी जी लड़के इधर देखते उधर देखते ऍक्सिडेंट कर गए, हे आपण बघितलं आहे. आणि म्हणून या त्यांच्या गुणाचा आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर माझी दुसरी मागणी आहे की एकीकडे सायबर क्राईमच्या संदर्भात तर निर्णय करा, पण दुसरी मागणी आहे, आपण लाखो कोटी पायाभूत सुविधांवर खर्च करतोय अध्यक्ष महाराज, मोठी कामं देऊ नका मी असं म्हणणार नाही, पण मजूर सहकारी संस्थेच्या GR मध्ये, कारण 9 ते 10 हजार कोटीची कामं मजूर सहकारी संस्थेला देतोय. तुम्ही आमदार आहात, मी आमदार आहे, काय आहे सर्व माहिती आहे, काही सांगायची गरज आहे का? आता मी मागणी करतोय, पत्र दिले की मजूर सहकारी संस्थेला, मजूर सहकारी संस्था किंवा महिला सहकारी संस्थांना ही कामं देता येईल एवढं एक वाक्य टाकायचं आहे. का नाही टाकत हो तुम्ही? कुठं फसल्यात, कुठं अडचण आहे तुम्हाला? आज घोषणा करा की 2 दिवसात GR काढू की या संदर्भामध्ये मजूर सहकारी संस्थेसोबत महिला सहकारी संस्थांची निवड करता येईल. शेकडो महिला सहकारी संस्था तयार आहे, द्या ना 30 लाखापर्यंत काम त्यांना. काय पुरुषांनी ठेका घेतला आहे का? आपण महिला सहकारी संस्थांनाही काम देण्याच्या दृष्टीने आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे. आज माझी आपल्याकडून अपेक्षा आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात म्हणतो, या 3.5 शक्तिपीठाच्या स्थानावर एक महिलांची MIDC स्वतंत्र करण्याची घोषणा करा. या 3.5 शक्तिपीठावर, हे 3.5 शक्तिपीठ आमच्याकडे आहे, नवरात्रीचा उत्सव आहे, मग या ठिकाणी यांच्यासाठी फक्त महिलांसाठी, आणि या महिलांना तुम्ही स्पेशल, जसं आपण इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम देतो, आपण कितीतरी कंपन्यांना 3-3 हजार कोटीच्या जागा 30-30 कोटीमध्ये देतो, GST मध्ये SGST मध्ये सूट देतो. एकदा या शक्तिपीठाच्या जागेवर फक्त हे करत असताना चंद्रपूर जिल्हा सुद्धा शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीचा आहे, ते एक मात्र ते जोडून द्या, एवढी मात्र माझी आपल्याला विनंती आहे. आज अध्यक्ष महाराज, आपण अनेक निर्णयाचा आता फेरविचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, काही फेरविचार मी असताना केले. या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आपण तेजस्विनी बसेस दिल्या. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये एक नियम होता की एखाद्या कर्मचाऱ्याची विधवा पत्नी असेल, त्या विधवा पत्नीला 50% पेन्शन मिळते, पण पुनर्विवाह केला पेन्शन बंद व्हायचं. आपला महाराष्ट्र पुरोगामी होता, पण जेव्हा लक्षात आलं ताबडतोब मी निर्णय केला की एखाद्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने तिच्या कच्च्या बच्च्याच्या सुरक्षिततेसाठी पुनर्विवाह केला तरीही तिचा संदर्भामधली पेन्शन बंद होणार नाही. पहिल्यांदा प्रसूती रजा होती, मी असताना निर्णय केला की प्रसूती रजा तर आहेच, पण 10वी-12वीत असणारा मुलगा असेल, मुलगी असेल, विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, अभ्यास करत असताना आईची सावली असावी असं वाटायचं. पुन्हा 180 दिवस आपण त्याला मदत केली. आता महाराष्ट्र आणि ग्रामपंचायतमध्ये 50%, आपण सरपंच आणि 50% महिलांना संधी दिली, आपण नोकरीस संधी दिली. 2029 मध्ये अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आपण आता 33% आरक्षण सुद्धा विधानसभा लोकसभेमध्ये देण्यासाठी नारी शक्ती बंधन अधिनियम 2023 केलं. पण अध्यक्ष महाराज, अजूनही महिलांच्या या संदर्भातला राजकीय जो त्यांचं योगदान आहे किंवा राजकारणामधला सहभाग वाढवायचा असेल तर संख्यात्मक हे तर वाढावंच, पण गुणात्मक वाढवण्यासाठी असणाऱ्या व्यवस्था अपुऱ्या आहे. या गुणात्मक जर व्यवस्था वाढवायच्या असतील तर तुम्हाला कमीत कमी विभागीय स्तरावर या संदर्भातलं कायद्यांचं प्रशिक्षण, या संदर्भामधलं योजनांचं प्रशिक्षण हे देता आलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी जिल्ह्यामध्ये काही प्रयत्न करतोय. 600 कोटीची आपण SNDT युनिव्हर्सिटी करतोय सेंटर, ज्याच्यामध्ये 62 प्रकारचे कोर्सेस फक्त मुलींसाठी, 5000 मुलींना शिकता येईल. पण अध्यक्ष महाराज, आपण एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य देवेंद्रजी असतील, आज आमच्यामध्ये स्वर्गीय अजितदादा नाहीत, पण अध्यक्ष महाराज, या 3 नेत्यांचं मी अभिनंदन करेन, कौतुक करेन. लाडकी बहीण योजना ही आणली, 1500 रुपये अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये दिले आणि 2,52,00,000 मुलींना, महिलांना आपण हे पैसे देतो. पण हे पैसे देऊन थांबायचं आहे का? नव्हे. साधारणतः आपलं सूत्र काय असतं? एखाद्याच्या ताटामध्ये 1 दिवसासाठी मासा देण्याच्या ऐवजी त्याला जन्मभर मासे पकडण्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. तुम्ही या संदर्भामध्ये 1500 रुपये, याचा अर्थ
एका वर्षामध्ये 18,000 रुपये आपण देतोय. जर 10 महिला एकत्र आल्या ते 1,80,000 रुपये मिळतात आणि यावर बँक 5 ते 6 लक्ष रुपये कर्ज देऊ शकते. पण त्यांना या संदर्भामध्ये योग्य प्रशिक्षण ट्रेनिंग देण्याच्या व्यवस्था नाही आहे. माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही काही जिल्हे या संदर्भामध्ये दत्तक घेऊन या संदर्भात जर आपण निर्णय केले तर आपण महिलांना खरंच आत्मनिर्भर भारताचा भाग बनवू शकू आणि या दृष्टीने सुद्धा मदत करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे. आणि शेवटचा अध्यक्ष महाराज मुद्दा की हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक थीम वर्ष केलं जातं. आता हे वर्ष तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे. तर आपल्या प्रस्तावाच्या या उत्तरात महाराष्ट्र शासन या माझ्या शेतकरी भगिनींसाठी या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने काय कार्यक्रमाचं नियोजन करणार आहे त्याचीही घोषणा झाली पाहिजे. आणि आज जर घोषणा करणं शक्य नसेल तर आमच्या या सन्माननीय सर्व लाडक्या बहिणी बसल्या त्यांची समिती करा आणि 1-1.5 महिन्यात या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी भगिनींसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीत किती पैसे आहे त्यात आमच्या भगिनी मातीमध्ये अध्यक्ष महाराज सोनं निर्माण करतात. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतात, पावसाळ्यात चिखल तुडवतात, थंडीत जागणी करतात अध्यक्ष महाराज. त्या लाडक्या बहिणीला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी आपण काय योजना करणार आहात हेही माहिती होण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे. आणि या दृष्टीने माननीय मंत्री महोदया या संदर्भात कायद्याच्या बदलाच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढतील व शक्य असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या अनंत योजना आहे या सर्व डिजिटल बुकमध्ये करा. आपण त्या साऱ्या डिजिटल बुकमध्ये डिटेल कारण कागदाचा पुस्तक करण्याच्या ऐवजी जर तुम्ही डिजिटल बुक केलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो अनेक महिला या महाराष्ट्र आणि केंद्राच्या योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छितात. त्यांना जर योग्य मार्गदर्शन केलं तर मला विश्वास आहे की भारत हा 2047 मध्ये जगाचा जो विश्व कप्तान होईल तो कुण्या उद्योगपतीमुळे होणार नाही, तो एखाद्या मोठ्या श्रीमंतामुळे होणार नाही, तो होणार आहे त्या अंकिसा आसरगी भामरागडमध्ये असणाऱ्या माझ्या आदिवासी बहिणीच्या तिच्या मेहनतीने कष्टाने. आणि यासाठी या महिला आर्थिक वर्षात आता त्या भेंडीच्या कथेसारखी माणसाची भूमिकेत राहू नका. आमच्या बहिणी या सक्षम आहे, आत्मनिर्भर होण्याची क्षमता आहे. जे विश्व निर्माण करण्याचं ईश्वर थकल्यानंतर काम दिलं ते नारीला दिलं आहे. हे ईश्वरीय कार्य करणाऱ्या नारीचा सन्मान हाच आमचा खरा प्रस्ताव आहे. खूप खूप धन्यवाद. शेवट अण्णा 5 मिनिटात हे करा मंत्री महोदयांचं उत्तर घ्यायचं. सुरेश अण्णा 10